नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की बऱ्यापैकी आपणा सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की घरात कमवणारी आहेत, पण घरात पैसा टिकत नाही. उद्योगधंदा आहे, पण त्याच्यामध्ये यश येत नाही. नोकरी आहे, पण त्याच्यामध्ये बढती नाही. मुलाबाळांना चांगल्या नोकऱ्या नाहीत. नवऱ्यालाही पैसा, प्रमोशन याच्यामध्ये अडचण येत आहेत. काही ठिकाणी असं असतं ना, की पैसा तर येतो, पण पैसा टिकत नाही. कुठं जातो, काय होतं, काहीच कळत नाही. घरात खूप कटकटी असतात, भांडणं असतात. सासवा-सुनेची भांडणं, नवरा-बायकोची भांडणं, मुलांची भांडणं, रोजची आजारपणं. अक्षरशः या गोष्टींना आपण सगळे कंटाळून गेलेलो असतो. बऱ्याचशा ताईंचा, दादांचा हा प्रॉब्लेम असतो. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका. खूप लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्ही खूप कष्ट करतो, खूप सेवा करतो, खूप उपाय करतो, पण आम्हाला कोणत्याच गोष्टीत यश येत नाही. आम्हाला नजरदोष होतात. जी आमची जवळची लोकं आहेत ते आमचे पाय खेचतात, ते आम्हाला पुढंच जाऊ देत नाहीत. असं वाटतंय की संसाराला, घराला कोणाची तरी नजर लागली आहे. अक्षरशः उभं आयुष्य जात आलं, खूप सेवा उपाय केले, पण याच्यातून बाहेरच पडता येत नाही. अशा असंख्य अडचणींनी जर तुम्ही कंटाळून गेला असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यासाठी आपल्याला कुठलीही मांडणी करायची गरज नाहीये, कुठलीही सेवा, कुठलाही उपाय करायचा गरज नाहीये. तुम्हाला फक्त 5 मिनिटं तुमच्या दिनक्रमातून यासाठी द्यायचे आहेत. तर काय करायचे चला आता पाहूया. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही गावाकडील असाल तर शक्यतो गावाकडची लोकं लवकरच उठतात. पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, तुम्ही जॉब करत असाल, तर एखाद दिवशी सुट्टी असते, मग उठायला उशीर करायचा, कंटाळा करायचा, या गोष्टी शक्यतो तुम्ही करू नका. कारण लक्ष्मीला कधीही सकाळी प्रसन्न करून घेता येतं. सकाळीच आपल्याला आपली दैनंदिन कामं लवकर आवरायची असतात. त्यासाठी दररोज सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र नेसा आणि त्याच्यानंतर किचनमध्ये कधीही गेलात तर विदाऊट अंघोळीची किंवा विदाऊट स्नान करता कधीही किचनमध्ये जायचं नाही. किचन ओट्याला म्हणजे तुमच्या गॅसला कधीही हात लावायचा नाही. चहाही बिना अंघोळीचा प्यायचा नाही. कारण माता अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये असतो आणि तिथूनच आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ करून आल्यानंतर चहा वगैरे घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे गावाकडं असाल तर दारात सडा टाकायचा. त्या सड्याच्या पाण्यामध्ये तुम्ही पाणी, गौमूत्र, हळद आणि थोडासा कापूर या 4 गोष्टी मिक्स करायच्या आणि त्याचा सडा टाकायचा आणि रांगोळी काढायची. म्हणजे बाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि दरवाजाही स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच पाण्याने जे पाणी आपण सडा टाकण्यासाठी केलेलं आहे. आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, फ्लॅटमध्ये राहत असाल, तर तुम्ही एक छोटीशी बॉटल बनवू शकता. त्यामध्ये पाणी, गौमूत्र, हळद, थोडासा कापूर या गोष्टी टाकायच्या आणि त्या दरवाजावरती स्प्रे करायच्या आणि दरवाजा दररोज स्वच्छ पुसून घ्यायचा. म्हणजे बाहेरची कुठलीच बाधा, कुठलाच नजरदोष, कुठलीही वाईट नजर आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. ही गोष्ट तुम्ही 40 दिवस कंटिन्यू करायची आहे. यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतील. दिवसातील 2 ते 3 मिनिटं तुम्ही सहज देऊ शकता. यासाठी तुम्हाला कुठलंही लॉजिक लावायची गोष्ट गरज नाहीये आणि तुम्ही अगदी सहजपणे या गोष्टी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुम्हाला 41 दिवस करायची आहे. ती म्हणजे तुम्ही तुमचा दररोज उंबरा पुजतच असाल. कारण माता लक्ष्मीला घरात आकर्षण करून घेण्यासाठी उंबऱ्याचं पूजन हे दररोज झालंच पाहिजे. त्यासाठी आपला उंबरा पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यावरती जर तुम्ही हळदीचं लेपन करत असाल तर ते करायचं. जर ते अमावस्या किंवा पौर्णिमेला केलं तरी चालतंय, डेली नाही केलं तरी चालेल. फक्त एक गोष्ट करायची की हळद असते ना, तर ती ओली हळद नाही, सुकी हळद एका छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. अगदी चिमटीत धरून त्याचं स्वस्तिक काढायचं. उंबऱ्याच्या मध्यभागी हळदीचं स्वस्तिक काढायचं. त्याच्यामध्ये 4 आपण जे डॉट काढतो तेही काढायचे आणि स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूंना 2-2 हळदीच्याच रेषा उमटवायच्या. कारण हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याचं काम करत असते. तुम्ही जे काही काम करत असाल, तुमचा नवरा, तुमचा मुलगा, तुम्ही जो काही नोकरी, व्यवसाय करत असाल, यामध्ये 101% तुम्हाला प्रगती झालेली जाणवून येईल. फक्त 40 दिवस तुम्ही हे करून बघा. दिवसातील 5 मिनिटं तुम्ही तर देऊच शकता.
आणि जर तुम्हाला खूपच तुमची प्रगती व्हावी, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ही सेवा कंटिन्यू 1 वर्ष तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यात कधीच कुठलीच अडचण राहणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरात खेळती राहील. तुम्हाला पैशाची कधीही कमी जाणवणार नाही. घरातील भांडणं, नजरदोष जो आहे तो पूर्णपणे दूर होईल. घरातलं आजारपण दूर होईल. घरात माणसात माणूस येईल. आणि जर तुमचा हा प्रॉब्लेम असेल ना, खूप काही करून बघितलं, काही उपयोग नाही, काही होत नाही, तर या गोष्टी तुम्हालाही जाणवू लागतील, की फक्त या अगदी छोट्याशा उपायानं आपलं आयुष्य बदलून गेले. आपल्या घरात लक्ष्मी खेळती राहते, आपल्या प्रत्येक कामात यश यायला लागले. आयुष्य जगणं म्हणजे काय असतं? आयुष्य जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी फक्त या 5 मिनिटाच्या सेवेतून तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.